नमस्कार. जळगाव लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत. भुसावळातील वरणगावजवळ डंपर मागे घेत असताना पाठीमागे असलेली दुचाकी डंपरखाली दाबल्या गेल्यानं आजोबांचा जागीच मृत्यू झाला. तर 4 वर्षांची नात सुदैवानं बचावलीये. या घटनेनंतर संतापलेल्या गावकऱ्यांनी डंपर थेट पेटवून दिला. पाहुयात ही खळबळजनक बातमी. वरणगाव जवळील तपतकठोरा येथील पिंपरी सेकम शेती शिवार रस्त्यावर हा भीषण अपघात घडला. तपतकठोऱ्याचे रहिवासी 55 वर्षीय आनंदा मुकुंद पाटील हे आपल्या 4 वर्षांच्या नातीसह दुचाकीनं शेतातून घरी परतत होते. याच दरम्यान रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम करणारा एक डंपर अरुंद रस्त्यावर मागे येत असताना त्यानं दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात आनंदा पाटील हे डंपरखाली चिरडले गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र त्यांची लहान नातपरी ही सुदैवानं सुखरूप बचावलीये. अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी अपघातग्रस्त डंपरला जागेवरच आग लावून पेटवून दिले. डंपरनं भीषण पेट घेतल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच वरणगाव नगर परिषदेच्या अग्निशामक दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. वरणगाव पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून निष्काळजीपणे डंपर चालवणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पोलीस पुढील तपास करत आहेत.